विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. आता याच्यामध्ये जी पहिली केस आहे ती कुठली आहे तर कॅपॅसिटर्स इन सेरीज. आता या सेरीज कॉम्बिनेशनमध्ये काय असतं तर याच्यामध्ये तीन जे कॅपॅसिटर्स आहेत C1, C2 आणि C3 हे सेरीजमध्ये जोडलेले आहेत, म्हणजे एकानंतर एक असे जोडलेले आहेत. तर याच्यातली प्लेट पॉझिटिव्ह प्लेट ऑफ C1 इट इज कनेक्टेड टू वन टर्मिनल ऑफ द बॅटरी आणि C3 जो आहे त्याची निगेटिव्ह जी टर्मिनल आहे ती कनेक्टेड टू द ग्राउंड. त्यानंतर याच्यावरती जो चार्ज आहे तो +Q पहिल्या प्लेटवरती आहे, तर दुसऱ्या प्लेटवरती -Q इतका चार्ज इंड्यूस होतो, ज्याच्यामुळं C2च्या पहिल्या प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. तसाच निगेटिव्ह चार्ज हा C2च्या सेकंड प्लेटवरती इंड्यूस्ड होतो, ज्याच्यामुळं C3च्या पहिल्या प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, तर C3च्या दुसऱ्या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज येतो. आणि मग ही निगेटिव्ह प्लेट ही आउटरपासून काय केलेली आहे तर अर्थ कनेक्टेड केलेली आहे. याच्या अक्रॉसचं टोटल जो पोटेन्शियल आहे तो V इतका आहे. आता इथे एक लक्षात येतं की इन द सेरीज कॉम्बिनेशन जो चार्ज आहे तो सारखाच राहतो, दॅट इज +-Q इतका चार्ज येतो. म्हणजे इन द सेरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स चार्ज कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज होत नाही. मग काय होतं तर जे टोटल पोटेन्शियल आहे ते टोटल पोटेन्शियल डिवाइड होतं, दॅट इज V1 अक्रॉस C1, V2 अक्रॉस C2 अँड V3 अक्रॉस C3 असं हे पोटेन्शियल डिवाइड होतं. म्हणजेच इन द सेरीज कॉम्बिनेशन चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर रिमेन्स द सेम, दॅट इज +or-Q अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कॉम्बिनेशन इज V. आणि हे जे V आहे इट इज डिवायडेड इंटू वॉट V1, V2 अँड V3. आणि म्हणून आपण असं म्हणणार आहोत की दॅट V इज इक्वल टू V1 + V2 + V3. आता आपल्याला एक गोष्ट आपण बघितली, कॅपॅसिटन्स म्हणजे काय, इट इज अ रेशो ऑफ चार्ज टू पोटेन्शियल. आणि याप्रमाणे जर आपण इथे पुटअप करायचं ठरवलात तर V1 दॅट इज V इज इक्वल टू काय येईल Q/C येईल. म्हणून आपण V1च्या जागी काय पुटअप करूया तर Q/C1, V2च्या जागी काय घेऊया Q/C2 आणि V3च्या ठिकाणी Q/C3 असं घेऊया. आता हा जो V आहे दॅट इज द टोटल पोटेन्शियल. आणि जर आपण याचा इक्विव्हॅलेंट घ्यायला गेलात तर तो जर CS इतका असेल, दॅट इज द इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स फॉर द सेरीज कॉम्बिनेशन. If it is CS, then CS represent what the equivalent capacitance, and therefore CS is equal to Q/V, that is total charge upon total potential. ते जर पुटअप केलं आपण तर आपल्याला काय दिसतं बघा, तर हा Q/CS इज इक्वल टू Q/C1 + Q/C2 + Q/C3. याच्यातून जर आपण Q कॉमन काढलात तर हा इकडचा Q आणि हे Q कॅन्सल होतील आणि इथं शिल्लक काय राहील तर 1/CS इज इक्वल टू 1/C1 + 1/C2 + 1/C3. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला रिझल्टंट सेरीज कॉम्बिनेशनसाठी हा दाखवता येईल आणि हा 3 कॅपॅसिटर्ससाठी दाखवता येतो. असेच जर आपण n नंबर ऑफ कॅपॅसिटर्स कनेक्ट केले हॅव्हिंग कॅपॅसिटन्सेस C1, C2, C3 ... Cn, तर आपल्याला 1/CS इज इक्वल टू 1/C1 + 1/C2 + +1/Cn. म्हणजे याच्यावर आपल्याला असं सांगता येईल की इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्सचा सिरीज कॉम्बिनेशन जो आहे दॅट इज द रेसिप्रोकल ऑफ इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स फॉर द सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू द सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटन्सेस. आता इन्स्टेड ऑफ इथे आपण असं म्हटलं की हे C1, C2, C3 हे यांची व्हॅल्यू C इतकीच असेल. म्हणजेच जे कॅपॅसिटर सर्वच्या सर्व आहेत त्यांची व्हॅल्यू सारखीच असेल, दॅट इज n कंडेन्सर्स आर कनेक्टेड इन सेरीज हॅव्हिंग सेम व्हॅल्यू.
तर 1/CS इज इक्वल टू N/C येतं और CS इज इक्वल टू C/N. म्हणजेच इथं आपण काय म्हणू शकतो, तर हे जे कॉम्बिनेशन आहे दॅट इज सेरीज कॉम्बिनेशन, इट इज यूज टू डिक्रीज द कॅपॅसिटन्स इन द सर्किट. म्हणजे सर्किटमध्ये जर आपल्याला सेरीज कॉम्बिनेशन वापरून काय करता येतं, तर कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू कमी करता येते. दुसरं जे कॉम्बिनेशन आहे दॅट इज व्हॉट दी कॅपॅसिटन्स ऑर कंडेन्सर्स किंवा कॅपॅसिटर्स इन पॅरलल. आता ह्या पॅरललमध्ये काय केलं जातं, तर 3 कॅपॅसिटर्सचीच केस आपण इथे कन्सिडर करतोय. तर इथे असे हे 3 कॅपॅसिटर्स C1, C2, C3 हे पॅरलली कनेक्टेड केलेले असतात. म्हणजेच पॉझिटिव्ह प्लेट ऑफ ईच कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू द A while the negative terminal of each capacitor connected to B. म्हणजेच पॉझिटिव्ह एकत्र आणि निगेटिव्ह एकत्र केलेले असतात. त्याचबरोबर हे जे A आहे इट इज कनेक्टेड टू द टर्मिनल पॉझिटिव्ह आणि B जे आहे इट इज कनेक्टेड टू द अर्थ. आता याच्या अक्रॉस असलेलं जे पोटेन्शियल आहे ते V इतकं आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच इथं जर बघितलं तर C1, C2 आणि C3च्या अक्रॉसचं पोटेन्शियल हे सारखंच आहे आणि हे एकसारखं आहे. आणि मग काय डिवाइड होतं इथं, तर इथं जो चार्ज दिलेला आहे तो अकॉर्डिंग टू कॅपॅसिटन्सेस काय होतो, डिवाइड होतो. दॅट इज वॉट Q1 प्लस ऑर मायनस Q1 अक्रॉस C1 प्लस ऑर मायनस Q2 अक्रॉस C2 प्लस ऑर मायनस Q3 अक्रॉस C3. म्हणजे अकॉर्डिंग टू द कॅपॅसिटन्सेस काय होतं, तर हा चार्ज डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजेच इन द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू वॉट देअर कॅपॅसिटीज. आता त्याच्यावरून आपण असं सांगू शकतो की काय, तर टोटल चार्ज जो Q आहे दॅट Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. आणि मग याच्यावरून आपण Q1, Q2 आणि Q3च्या व्हॅल्यूज या सबस्टिट्यूट करतो आणि या जर सबस्टिट्यूट केला तर आपल्याला काय मिळतं, आणि CP हा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असेल तर काय होतं बघा, दॅट Q इज इक्वल टू CP इंटू V. म्हणजे CPV इज इक्वल टू C1V प्लस C2V प्लस C3V. म्हणजे इथे C इज इक्वल टू Q/V आणि मग Q इज इक्वल टू CV असा फॉर्म्युला इथं आपण वापरतो. आणि मग याच्यातून हा V आणि इकडचे जे V आहेत ते कॅन्सल होतील. म्हणजेच हा V कॉमन काढा आणि इकडचा V कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, तर CP इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. अँड दिस इज वॉट द एक्सप्रेशन फॉर वॉट द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्सेस फॉर द कॅपॅसिटर्स इन पॅरलल वेन 3 कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. म्हणजेच पॅरलल कॉम्बिनेशन हे कशासाठी वापरलं जातं, दॅट इज टू इन्क्रीज द कॅपॅसिटन्स ऑफ दी सर्किट. आता इथं n नंबर ऑफ कॅपॅसिटर्स हे पॅरललमध्ये जोडलेत तर काय मिळतं, तर CP इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3 प्लस डॅश 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 प्लस CN असं मिळतं. म्हणजेच इन द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स equivalent capacity for the parallel combination is equal to what, the algebraic sum of all the capacitances connected in series. आता समजा सगळेच कॅपॅसिटर्स हे इक्वल असतील म्हणजे काय, तर C1, C2, C3, CN हे C इतके असतील तर आपल्याला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू N इंटू C. म्हणजेच नंबर ऑफ कॅपॅसिटन्स मल्टिप्लाय बाय वॉट दी व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स. हा प्रॉडक्ट घेतला तर आपल्याला काय मिळतं, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स मिळतो. म्हणजेच पॅरलल कॉम्बिनेशन जे आहे इट इज यूज टू इन्क्रीज वॉट दी कॅपॅसिटन्स ऑफ दी सर्किट. आता यानंतरचं जे आर्टिकल आहे ते कुठलं आहे, तर कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक. आता पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आपण बघितलेत, याच्यामध्ये काय असतं तर 2 पॅरलल प्लेट्स असतात. याच्यामधली ही एक प्लेट आहे ज्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे, त्याच्यावरती सिग्मा इतकी चार्ज पर युनिट
एरिया म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी प्लेट आहे इक्वल प्लेट, इक्वल एरिया. दोघांचा एरिया किती आहे? ए इतका आहे आणि याच्यावरती जो आहे सरफेस चार्ज डेन्सिटी ती मायनस सिग्मा इतकी आहे. त्याचबरोबर ही जी प्लेट आहे ही काय आहे? तर ही इन्सुलेटेड प्लेट आहे आणि ही जी दुसरी आहे ती याची एक बाजू नॉन इन्सुलेटेड म्हणजे ती अर्थ कनेक्टेड केलेली आहे. याच्यामधलं सेपरेशन जे आहे ते डी इतकं आहे. याच्यामधलं इलेक्ट्रिक फील्ड आहे ते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आपण दाखवतो आणि ह्या पॅरलल लाईन्स काय दाखवतात? तर इट इज युनिफॉर्म. आता इथे जर बघितलात आउटसाइड तर इन द आउटर रिजन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज व्हॉट इट इज इक्वल टू 0. हे असं का होतं? तर याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन एकमेकाच्या अपोजिट आहेत आणि ते दोन्ही काय करतात? बॅलेन्स करतात. आता इनर जर घेतला आपण इनर रिजन त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड आहे दॅट इज ड्यू टू द टू चार्ज प्लेट हे ॲडअप होतं म्हणजे सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0 प्लस सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0 दॅट इज सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. आता सिग्माची व्हॅल्यू काय? तर क्यू अपॉन ए दॅट इज चार्ज अपॉन एरिया आणि मग इथं क्यू अपॉन ए एप्सिलॉन 0 हे इक्वेशन नंबर ए दॅट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड व्हॉट द कॅपॅसिटर ऑर बिटवीन द टू प्लेट्स असतं. आता ही डायरेक्शन ऑफ ई इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह प्लेट आपण दाखवलेले आहे. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह प्लेट आहे. आता याच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते व्ही इतकं असेल तर ई इज इक्वल टू व्ही अपॉन डी ऑर व्ही इज इक्वल टू ई इन टू डी दॅट इज इक्वेशन 2. हे आपण रिलेशन यापूर्वी बघितलेलं आहे दॅट इज द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता हीच व्हॅल्यू जर आपण या इक्वेशन 1 मध्ये पुटअप केली तर काय मिळतं? तर व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन ए एप्सिलॉन 0 इन टू डी असं मिळतं. आता ए एप्सिलॉन 0 ए हा एप्सिलॉन 0 दॅट इज द परमिटिव्हिटी असं म्हटलेलं आहे आणि मग याच्यावरून आपण कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर एज तर मग यापूर्वीचा जो फॉर्म्युला आहे तो काय? तर सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. हा जर घ्यायला गेला तर हा क्यू आहे हा व्ही आहे हा व्ही इकडे घेतलात हा एप्सिलॉन 0 इकडे जाईल डी डिनॉमिनेटरमध्ये जाईल आणि मग आपल्याला जे इक्वेशन मिळेल दॅट इज सी इज इक्वल टू वॉट क्यू अपॉन व्ही असं म्हणतो आणि मग दॅट इज इक्वल टू वॉट क्यू डिवायडेड बाय क्यू डी अपॉन ए एप्सिलॉन 0 आणि मग यातलं काय कॅन्सल होईल? क्यू क्यू कॅन्सल होईल हा ए एप्सिलॉन 0 वरती जाईल डी डिनॉमिनेटर असंच राहील. तर सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी दॅट इज इक्वेशन नंबर 3 अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हॉट? पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक असं म्हटलेलं आहे. म्हणजेच कॅपॅसिटी ऑफ दी पॅरलल प्लेट कंडेन्सर ही कुणाकुणावरती अवलंबून आहे? तर एरिया ऑफ दी प्लेटवरती अवलंबून आहे. म्हणजे एरिया ऑफ दी प्लेट जर जास्त असेल तर कॅपॅसिटन्स काय तो जास्त असतो. त्याचबरोबर एप्सिलॉन 0 दॅट इज द परमिटिव्हिटी ऑफ दॅट मीडियम. मीडियमच्या परमिटिव्हिटीवरती सुद्धा हा कॅपॅसिटन्स अवलंबून असतो. त्याचबरोबर डी दॅट इज द डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स याच्यावरती सुद्धा हा कॅपॅसिटन्स अवलंबून असतो. म्हणजेच जितकं डिस्टन्स कमी कराल तितकं कॅपॅसिटन्स जास्त असतो. जितका एरिया ऑफ द प्लेट वाढवाल तेवढा या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स वाढतो आणि मग सी इज इक्वल टू वॉट ए एप्सिलॉन 0 अपॉन डी असं हे एक्सप्रेशन फॉर वॉट पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक असं मिळतं. आणि मग यानंतर जे आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये दॅट इज वॉट दी कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ वॉट ए डायइलेक्ट्रिक स्लॅब हे बघणार आहोत. ओके, थँक्यू.